अपघातातून लोकांना प्राण गमवावे लागतात। राऊत साहेब, पण इतक्या संख्येनं म्हणजे कोट्यवधी भाविक तिकडे येणार हे पाहता असा अपघात होईल अशी शक्यता किंवा नक्कीच. अंदाज असतो, तर अशा वेळेस तुम्ही आज जो अपघात झालाय त्यासाठी स्थानिक राज्य सरकार आणि पर्यायाने केंद्र सरकार नाही, सगळेच जबाबदार आहेत। 10,000 कोटीपेक्षा जास्त बजेट यासाठी देण्यात आलं। 10,000 कोटीपेक्षा जास्त, 10,000 करोड्स, मोर दॅन 10,000 करोड्स तिथे खर्च करण्यात आला। त्याचं ते 10,000 कोटी तिथे प्रत्यक्ष दिसत नाहीयेत। तुम्ही महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये कोविड काळामध्ये कोविड सेंटर असतील, खिचडी वाटप असेल, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पण कुंभमेळ्यामध्ये 10,000 कोटीच्या वर कुठे खर्च झाले, पैसे नक्की कुठे गेले? जर योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असतील तर आज हा एवढा मोठा अपघात का झाला, लोक का मेले? हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे? यासाठी मुलुंडच्या पोपटलालनं जायला पाहिजे तिकडे प्रयागराजला आणि विचारायला पाहिजे प्रश्न, 10,000 कोटी रुपये कुठे गेले, कोणत्या गंगेच्या प्रवाहात वाहून गेले, लोक का मरण पावली? हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा, हा जरा आम्हाला उत्तर द्या ना। राऊतसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे आता 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत। धनंजय मुंडे त्यांच्या खात्यासंदर्भातल्या बैठकांसाठी आहेत, तर फडणवीस हे 3 दिवस दिल्ली निवडणुकीमध्ये प्रचारासाठी तिथे गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वारावर टाकून नेहमीच फिरत असतात। आधी डावसला होते, आता दिल्ली प्रचारासाठी गेलेत, उद्या अन्य कुठे जातील। आपण महाराष्ट्राची काही जबाबदारी आपल्या शिरावर पडलेली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। पण आता असं आहे की शेवटी ते स्टार प्रचारक आहेत, महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने जागा जिंकलेल्या आहेत, त्याचे श्रेय फडणवीसांना मिळत आहे आणि महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताही भाजप जिंकेल। फडणवीसांना जायची गरज नाही। महाराष्ट्रातल्या विजयाचा फॉर्म्युला आणि पॅकेज जर त्यांनी दिल्लीमध्ये वापरायचं ठरवलं असेल तर प्रचार कशाला पाहिजे? भाजपला प्रचार करण्याची गरजच नाही, बूथवर जायची गरज नाही। पण दिल्ली हे लहान राज्य आहे, केंद्रशासित आहे, त्याच्यामुळे कदाचित ते दयाबुद्धीनं वेगळा विचार करू शकतात। हिंदी में जानना मराठीत 1-2 प्रश्न। राऊतसाहेब, सत्ता स्थापन होऊन अजून 2 महिने उलटत नाही तोपर्यंत भाजपनं शिंदे शिवसेनेला घेरण्याची तयारी सुरू केली आहे। एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात गणेश नाईक बैठक घेत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 1-2 महिन्यांनी मी इथे जनता दरबार लावणार आहे आणि ठाण्यामध्ये तर दर 3 महिन्यांनी लावणार आहे। नवी मुंबईमध्ये हा माझा मतदारसंघ आहे, इथेही मी जनता दरबार लावणार आहे। त्यात चुकीचं काय आहे? गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत। शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते। राजकीय दृष्ट्या ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदेना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत। त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेनी फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलं असं कळलं मला। मला असं म्हणायचं नाही, मी त्या संदर्भात